अगदी ऑक्टोबरमध्ये आपण बघितलं मलबार गोल्डने 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईमध्ये केली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं आणि ही देशातली नंबर 2 ची कंपनी आहे. त्यांनी सांगितलं आता आमचे सगळे ऑपरेशन हे मुंबईतनं चालतील. त्याचप्रमाणे तनिष्कने सुद्धा डायमंडच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी केलेली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2030 पर्यंत हिरे उद्योग जो आहे हा $75 बिलियन व्हावा अशा प्रकारची अपेक्षित लक्ष ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणी त्या ठिकाणी निभवणारा असेल तर ते आपलं मुंबई आहे हे देखील सांगताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतोय. आता हे होत असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. एक गेल इंडियाचा प्रकल्प गेला म्हणून सांगण्यात आलं. गेल इंडियाने आपल्याला कुठल्याही सवलती मागितल्या नव्हत्या. मागितल्या असत्या तर आपण दिल्या असत्या. त्यांनी 7-8 राज्यांमध्ये जाऊन पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर त्यांनी अजूनही घोषणा कुठली केली नाही आहे, पण मध्य प्रदेश सरकारशी त्यांची बोलणी निश्चितपणे चालली आहे. पण त्याच वेळी त्याच गेलने आपल्याकडे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता आपल्याला प्रपोजल दिलेला आहे. त्यामुळे आपल्याकडचं कुठलं प्रपोजल बाहेर गेलं असं सांगणं काही योग्य होणार नाही. आणि गुंतवणुकीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री डावोसला गेले होते. डावोसच्या जागतिक परिषदेमध्ये जानेवारी 2023 साली 1.37 लाख कोटीचे एमओयू आपण केले. यातल्या 80% एमओयूवर कारवाई झालेली आहे, गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. जानेवारी 24 मध्ये 2,98,791 कोटी रुपयाचे 23 करार आपण केले. याच्यावरही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कारवाई चाललेली आहे. त्यामुळे डावोसला मुख्यमंत्री महोदय गेल्यानंतर गुंतवणूक तर आलीच, पण ही कागदावरची गुंतवणूक नाहीये, प्रत्यक्ष ही गुंतवणूक होते हे देखील आपल्या लक्षात मला आणून दिलं पाहिजे. खरं म्हणजे आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गोष्टी सांगण्यात आल्या, एक नोकर भरतीच्या संदर्भात देखील विषय मांडण्यात आला. खरं म्हणजे मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला. रेकॉर्ड आपण 75,000 पदं भरायची घोषणा केली होती. नवीन सरकार आल्यानंतर 75,000 पदं भरायची आपण घोषणा केली होती. 57,452 लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. 19,853 लोक यांची सगळी परीक्षा झाली, सगळं झालं, जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली. पुढच्या 1 महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे. या दोनची जर आपण टोटल केली तर ही 77,305 लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे. हा रेकॉर्ड आहे. कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा. आणि ऐका आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे, जी पुढच्या 3 महिन्यात आपण संपवू, अशी पदं आहेत 31,201. म्हणजे 2 वर्षाच्या काळात, 2.25 वर्षाच्या काळात 1 लाख लोकांना नोकरी देण्याचा विक्रम, सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केलाय. आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं काही नरेटिव्ह देखील तयार होतात. म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहिती आहे? आपण परीक्षा घेतली जवळपास 70 लाख विद्यार्थ्यांची. म्हणजे 69,15,471, 59,15,471. यातल्या काही लोकांनी 4-4 दिले असतील, 5-5 दिले असतील, पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली. आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही. एकही नाही. एकही पेपर, जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे पेपर फुटीच्या.